आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी निलेश चव्हाण संदर्भात। निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे। शिवाजीनगर कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। वैष्णवीनं मृत्यूपूर्वी निलेशला फोन केला होता। सरकारी वकिलांनी कोर्टात दावा केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। आज पहाटेच त्याला पुण्यात आणलं होतं आणि त्याला लगेचच पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केलेलं आहे। त्या संदर्भात आता सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। निलेश चव्हाणला आजच कोर्टात हजर केलं गेलं, युक्तिवाद झाला आणि त्यानंतर आता निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता निलेश चव्हाणची या प्रकरणी कसून पोलीस चौकशी करतील आणि त्यानंतर या प्रकरणाला कशा प्रकारे वळण लागेल हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। निलेश चव्हाणला कोर्टात हजर करताच युक्तिवाद झाला, त्यानंतर 3 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवाजीनगर कोर्टात युक्तिवाद सुरू होता आणि शिवाजीनगर कोर्टानं आता निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। वैष्णवीनं मृत्यूपूर्वी निलेशला फोन केला होता असं म्हणत सरकारी वकिलांनी कोर्टात दावा केलेला आहे। आता याच निलेश चव्हाणची चौकशी झाल्यानंतर आता यामध्ये कोणकोणते प्रकरण उघडकीस येणार आणि त्याचबरोबर कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण हगवणेच्या कुटुंबाची आता अडचणीत वाढ होताना दिसते, पाय खोलात जाताना दिसतोय। कारण जो निलेश चव्हाण कित्येक दिवस फरार होता, अटकेपासून तो घाबरत होता आणि फरार झाला होता, तो सध्या अटकेत आलेला आहे। त्याला लगेच कोर्टात हजर केलं गेलं आणि 3 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झालेली आहे, त्याचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय। कारण निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला अटक केली, त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं। 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, आता निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते। 3 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर कोर्टात नेमका युक्तिवाद कशा प्रकारे झालेला आहे? प्रज्ञा, खरं तर आज सुट्टीचं कोर्ट होतं आणि सुट्टीच्या कोर्टामध्ये निलेश चव्हाणला जे आहे ते अगदी काही वेळापूर्वी हजर करण्यात आलं आणि दोन्ही बाजूने जे आहेत वकिलांनी आर्ग्युमेंट जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं। निलेश चव्हाण यांच्या वकिलांनी देखील पोलीस कोठडीची काहीही गरज नाही, सगळे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते जामीनपात्र आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने पोलीस कोठडीची काही गरज नाही अशा प्रकारचं मत देखील निलेश चव्हाण यांच्या वकिलांनी जे आहे ते कोर्टासमोर मांडलेलं पाहायला मिळालं। तर सरकारी वकिलांनी देखील त्यांची बाजू मांडली आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सरकारी वकिलांनी मांडलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांचेही फोन जे आहेत ते या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती कोर्टासमोर जी आहे ती वकिलांनी मांडलेली पाहायला मिळते। आणि याबाबतचा खुलासा, याबाबतचा तपशील जो आहे तो स्वतः करिश्मा हगवणे यांनीच पोलिसांना दिलेला आहे की त्यांचे फोन जे आहेत ते निलेश चव्हाणकडे आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ती स्वतः करिश्मा यांनी दिलेली आहे। त्यामुळे निलेश चव्हाण यांनी हे फोन कुठे ठेवलेले आहेत हे तपासायचं आहे। अगदी पोलिसांनी त्याला अटक केली त्यावेळेस निलेश चव्हाणचा देखील फोन जो आहे तो पुणे पोलिसांना मिळाला नाहीये, बावधन पोलिसांना मिळाला नाहीये। त्याचबरोबर करिश्मा आणि शशांकचे या दोघांचे देखील फोन जे आहेत ते देखील निलेशकडेच आहेत आणि ते देखील फोन सापडले नाहीयेत। त्यामुळे हे फोन का लपवले जात आहेत, त्याच्यामध्ये असा कोणत्या प्रकारचा डेटा आहे तो निलेश चव्हाणला लपवायचा आहे असा प्रश्न जो आहे तो कोर्टासमोर उपस्थित झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे निलेश चव्हाण याची पोलीस कोठडी देण्याची मागणी जी आहे, 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी जी आहे ती वकिलांच्या मार्फत बावधन पोलिसांनी जी आहे ती कोर्टासमोर ठेवलेली होती आणि शेवटी 3 जून पर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी आता कोर्टाने जे आहे ते निलेश चव्हाणला दिलेली पाहायला मिळते। तपशीलवार या सगळ्याचा रिमांड रिपोर्ट जो आहे तो अगदी काही मिनिटांमध्ये पुणे पोलिसांकडून माध्यमांना दिला जाईल, पण तो रिमांड रिपोर्टमध्ये ही सगळ्यात प्रमुख कारण आहेत की निलेश चव्हाण जो आहे त्याच्याकडे फोन आहेत, त्यांनी काही डाटा जो आहे तो डिलीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निलेश चव्हाणवरती यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल होते, आता देखील 2 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निलेश चव्हाणच्या वकिलांनी जे आहे ती रिमांड मिळू नये, पोलीस कोठडी मिळू नये यासाठी काही कारणं दिली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात
सांगण्यात आलं की पुणे पोलिसांचा कारभार जो आहे तो चुकीचा चालू आहे, बावधन पोलिसांचा कारभार चुकीचा चालू आहे, पहिल्यांदा आरोपी पकडले जात आहेत आणि मग त्याच्या विरोधामध्ये जे आहेत ते पुरावे रचले जात आहेत, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो वकिलांनी केलेला होता। त्यामुळे या वकिलांच्या सगळ्या आरोपांना जे आहे ते कोर्टाने फटकारलेलं पाहायला मिळते आणि या कोर्टाने जे आहे ते जवळपास 3 जून पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सध्या निलेश चव्हाणला दिलेली पाहायला मिळते। प्रज्ञा, रोहन, पाहायला गेलं तर एक महत्त्वाचा युक्तिवाद इथे करण्यात आला, दावा करण्यात आला, वैष्णवीनं मृत्यूपूर्वी निलेशला फोन केला होता असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। तर यामागे काय कारण असू शकतं, तसा काही तपशील समोर आलेला आहे का? आणि दुसरं म्हणजे आपण पाहायला गेलं तर निलेश चव्हाण कित्येक दिवस फरार होता, पुणे पोलिसांच्या कारभारावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय, कारण निलेश चव्हाण जेव्हा पुण्यातून थेट नेपाळला भेटतो, नेपाळमधून त्याला अटक करण्यात येते, मात्र आता या सर्व प्रवासादरम्यान त्याला कोणी मदत केली असाही संशय व्यक्त करण्यात येतोय। कारनं त्यानं प्रवास केला होता दिल्लीपर्यंत जाण्यासाठी, या संदर्भातला अधिकचा तपशील। या सगळ्याबाबतचा तपास जो आहे तो बावधन पोलिसांना करायचा आहे। नेमका निलेश चव्हाण का पळून गेला, त्याला पळून जाताना पसार होताना कोणी कोणी त्याला मदत केली आणि तो कशा पद्धतीने पुण्याच्या बाहेर गेला आणि या सगळ्यामध्ये त्याला जर कोणी मदत केली असेल तर त्यांची नावं जी आहेत ती पुणे पोलिसांना, बावधन पोलिसांना जी आहेत ती रिकवर करायची आहेत। त्या दृष्टीने देखील हा सगळा तपास जो आहे तो त्यांना करायचा आहे। त्या दृष्टीने त्यांनी देखील या रिमांड रिपोर्टमध्ये ही कारणं मांडलेली पाहायला मिळतात आणि त्याच्यातूनच त्यांना पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आरोपीने मैताला एक फोन केला होता, त्यांचा संवाद झाला होता, अशा प्रकारचं एक वाक्य जे आहे ते वकिलांनी कोर्टासमोर मांडलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे या वाक्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। नेमकं वैष्णवी हगवणेला निलेश चव्हाण यांनी फोन केला होता का हे तपासावं लागेल, परंतु आरोपीने मैताशी फोनवरून संभाषण साधलं होतं अशा प्रकारचं मत, अशा प्रकारचं वाक्य जे आहे ते सरकारी वकिलांनी मांडलेलं आहे। त्यामुळे नेमका या वाक्याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्यावं लागेल। खरंच आरोपी निलेश चव्हाण याने मृत्यूपूर्वी वैष्णवीला फोन केला होता का हे देखील तपासावं लागेल। परंतु या सगळ्याच्या माध्यमातून आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी जी आहे ती जून पर्यंत जी आहे ती दिलेली पाहायला मिळते आणि त्याच्यातून आता पुणे पोलीस, बावधन पोलीस नेमका काय तपास करणार आहेत, 3 जून पर्यंत आणखीन काही नवीन या सगळ्यामध्ये जी आहे ती भर पडणार आहे का, निलेश चव्हाणचा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखीन याची उकल जी आहे ती काय होणार आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जी जी रोहन, असेच जोडलेले राहा, तुमच्याकडे आम्ही येऊच, तपशील हवाच आहे। मात्र आपण पाहतोय निलेश चव्हाणला कोर्टात हजर केलं गेलं आणि आता निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झालेली आहे, त्याचा पाय आणखी खोलात जाताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणं, तिच्या मुलाला बळजबरीनं ठेवणं आणि शस्त्र दाखवून धमकी देणं यांसह अनेक गंभीर आरोप आहेत। तर आपण पाहतोय विकृत निलेश चव्हाणला बेडा ठोकण्यात आला, 10 दिवसानंतर निलेश चव्हाणला बेडा ठोकण्यात आल्यात। बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे। निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। निलेश पुण्यातून दिल्लीला कारनं गेला। दिल्लीतून दुसऱ्या कारनं यूपीतील गोरखपूरला गेला। गोरखपूरमधून निलेश नेपाळला पोहोचला। नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात दबा धरून बसला। भैरवा जिल्ह्यातील एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता। निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस निलेशकडेच होतं। बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप आहे।